आज आपण पाहणार आहोत पंचशीलामधले तिसरे शील कामे सुम्मेचे चारा वेरमणी शिकापदम समाधियामी. या शिलाचा अर्थ असा होतो की मी व्याभ्य विचार करणार नाही, म्हणजेच काम वासनेचा विचार करणार नाही. तसेच जो पुरुष असेल तो त्याचे असे असते की मी जे माझे शरीर संबंध ठेवेन ते फक्त माझ्या बायकोसोबत ठेवेन, पत्नीसोबतच ठेवेन. बाकीच्या दुसऱ्या स्त्रिया, तरुण मुली माझ्या आईसारखेच समजेन आणि बहिणीसारखेच समजेन. तसेच स्त्रियासाठी असे होते की मी माझे संबंध माझ्या नवऱ्यासोबतच ठेवेन, बाकीचे परपुरुष, तरुण मुलं वडिलासारखे, भावासारखे आणि वडिलासारखे समजेन. ह्या जगात लोक काम वासनेमध्ये गुंग झालेले आहेत, त्यामुळे सगळीकडे बलात्कारच होत आहेत. काही वयोवृद्ध पुरुष तर काही तरुण मुलं काही स्त्रियांचे व मुलीचे शोषण करतात, कारण त्यांच्या डोक्यात काम वासना भरलेली असते. त्यांच्या डोक्यात फक्त काम भोगायचे विचार असतात. या काम वासनाच्या विचारामुळे त्यांच्याकडून हे पाप कर्म घडत असतात आणि या पाप कर्म घडल्यामुळे त्यांना त्या पाप कर्माचे फळ सुद्धा भोगावं लागतात. या पेटवलेल्या आगीपेक्षा काम वासनेची आग कितीतरी पट शिल्लक असते. या काम वासनेला मनुष्य चिटकून राहिल्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट होते. जो मनुष्य काम वासनेच्या विचारामध्ये मुक्त होतो त्या मनुष्याला वेळेवर काम भोगासाठी कोणी नाही मिळाले तर तो व्यक्ती वेडा सुद्धा होऊ शकतो. तसेच तो व्यक्ती मरण सुद्धा पाहू शकतो. यामुळे तुम्ही काम वासनेचा विचार करू नये. आता आपण पाहणार आहोत काही स्त्रिया पुरुषास आकर्षित करतात, तर काही पुरुष स्त्रियाला आकर्षित करतात. आणि मग हे असे किती दिवस चालल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये काम वासनेची आग भडकत असते आणि ते एक दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतात. असे बरेच दिवस लोटल्याच्या नंतर त्यांचे एक दुसऱ्याविषयी मन भरत असते आणि मन भरल्याच्या नंतर तो पुरुष पुन्हा दुसऱ्या स्त्रियांना भाळवत असतो आणि ती स्त्री सुद्धा दुसऱ्या पुरुषांना भाळवत असते. त्यांचे असे चालत असताना ते पुरुष बऱ्याच स्त्रियांसोबत संबंध ठेवतो आणि स्त्री सुद्धा बऱ्याच पुरुषासोबत संबंध ठेवते. त्यांचे असे चालूच असते. ते काम वासनेच्या आगीमध्ये भाजून निघतात. त्यांचे नातेही तुटतात, त्यांचे घर सुद्धा जळतात. त्यांच्या नवरा बायको सुद्धा वेगळं राहावं लागते आणि त्यांच्यामध्ये फूट पडत असते आणि त्यांच्या संसाराचा उद्ध्वस्तपणा होऊन जातो आणि त्यांना या पाप कर्माच्या नरक यातनाच भोगावं लागतात. हे असे कृत्य घडू नये म्हणून पुरुषाने दुसऱ्या स्त्रियाला व तरुण मुलींना आई आणि बहिणीच्या दृष्टीने पाहावे. तसेच स्त्रियांनी सुद्धा दुसऱ्या परपुरुषांना व तरुण मुलांना भावाच्या आणि वडिलाच्या दृष्टीने पाहावे. व आपण असे नाते त्यांच्यासोबत धरल्यास आपल्या मनामध्ये काम वासनेचा विचार येत नाही. आज हे जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात आलेच असेल आणि असं मला वाटतं की तुमचे तिसरे शील कामे सुमीचे चारा वेरमणी शिकापदम समाधियामी हे पक्के होईल आणि या शिलाचे तुम्ही आचरण करावे. साधू साधू साधू.